नमस्कार बंधू आणि भगिनींनो, बाजारात विकत मिळणाऱ्या सर्व भाज्या आपल्याला माहीत आहेत, पण मी आज ज्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे ती भाजी बाजारात विकत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. ही भाजी किमान आठवड्यातून एकदा तरी बनवून खाल्ल्यास स्त्रियांचे अनेक प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होते. ही भाजी म्हणजे केळफुलाची भाजी होय. या भाजीच्या सेवनाने स्त्रियांचे गर्भाशय उत्तम राहते. या केळफुलाच्या भाजीच्या नियमित सेवनाने स्त्रियांच्या मासिक पाळीत नियमितपणा येतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या ज्या तक्रारी असतात त्या कमी होण्यास मदत होते. हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, त्यामुळे मासिक पाळीचा त्रास जाणवत नाही. या भाजीमुळे त्वचा चिरतरुण राहते. यात अँटी एजिंगचे घटक असल्याने त्वचा टवटवीत राहते. या भाजीने वजनही कमी होण्यास मदत होते. तसेच बाळंतपणानंतर ज्यांना दूध कमी असते अशा मातेच्या आहारात या भाजीचा समावेश केल्यास मातेचे दूध वाढू लागते. या भाजीत टॅनिन, फ्लेवोनाइड व अँटीऑक्सिडंट असल्याने हृदयासाठी सुद्धा ही भाजी फार उपयुक्त आहे. अशी सर्व गुण संपन्न भाजी करण्याची पद्धत ही फार सोपी आहे. सुरुवातीला केळफुलांची फुले काढल्यानंतर ती चिरून घ्यावीत व 3 ते 4 तासासाठी पाण्यात भिजत ठेवावीत. त्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होतो. प्रथम निवडून घेतलेली हे केळफुले स्वच्छ पाण्यात 10 मिनिटे शिजवून घ्यावीत. दहा मिनिटे केळफूल शिजल्यानंतर निथळून त्यातील पाणी बाजूला काढावे. कढईत तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी चिरलेला कांदा, जिरे, मोहरी टाकावे. चवीपुरते मीठ, चटणी घालावी. रात्रभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालावी. डाळीच्या ठिकाणी शेंगाचे कूटही वापरता येते.
मग त्यात चिरलेले केळफूल पाणी नितळून कढईत टाकावे. मंद आचेवर फक्त 10 मिनिटे शिजल्यानंतर ही चमचमीत, चटकदार पण आरोग्याच्या, विशेषतः स्त्रियांच्या अनेक समस्या दूर करणारी भाजी तयार झाली. ती आता गरम भाकरी अथवा चपातीसोबत खाऊ शकता. अशी ही संजीवनीचे काम करणारी आरोग्यदायी भाजी आठवड्यातून किमान एकदा तरी करून नक्की खा. त्यामुळे स्त्रियांच्या अनेक तक्रारी कमी होतील. हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. अशाच आयुर्वेदिक अभ्यासपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.